नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे। हा आयोग कधी गठीत होतो आणि त्याच्या शिफारसी कधी लागू होतात याची सर्व कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे। 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 साली लागू झाला होता। या 7व्या वेतन आयोगाचा साधारण 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा झाला होता। प्रत्येक 10 वर्षांनी नव्या आयोगाची स्थापना केली जात असते। त्यानंतर या आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा पगार वाढवला जातो। त्यामुळेच आता सर्वांना 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा लागलेली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून 8व्या वेतन आयोगाची स्थापना कधी होणार असे विचारले जात आहे। आगामी 1 जानेवारी 2026 सालापासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांना वाटत आहे। हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात तसेच पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग हा लागू आहे। तसे पाहायचं झालं तर 31 डिसेंबर 2025 रोजी 7वा वेतन आयोगाची मुदत संपायला हवी, मात्र याबाबत अद्याप तशी कोणतीही स्पष्टता नाही। सरकारने 8व्या वेतन आयोगाबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही। त्यामुळे आगामी काळात 8वा वेतन आयोग लागू होणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे। गेल्या 1 वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 8वा वेतन आयोग गठीत करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे अनेक वेळा केली। नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर 8व्या वेतन आयोगाबाबत वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांना विचारण्यात आले होते। त्यावर बोलताना 8वा वेतन आयोग लागू करण्यासाठी आमच्याकडे बराच वेळ आहे असे सोमनाथन यांनी सांगितले। 6वा वेतन आयोगानंतर 7वा वेतन आयोग हा लागू झाला तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली होती। तेव्हा सरकारने फिटमेंट फॅक्टर 3.68 ठेवावा अशी मागणी केली होती, पण सरकारने फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवला होता। त्यानंतर फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 7,000 रुपयावरून 18,000 रुपये इतका झाला होता। यासोबतच पेन्शनही 3,500 रुपयांनी वाढून 9,000 रुपये झाले होते। नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कमाल वेतन 2.5 लाख रुपये झाले तर कमाल पेन्शन हे 2.25 लाख रुपये झाले होते। आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8व्या वेतन आयोगाकडे लक्ष आहे। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी संघटनांची मागणी मान्य केल्यास फिटमेंट फॅक्टर 1.92 केलं जाऊ शकतं। असं झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयावरून थेट 34,560 रुपये होईल। तसेच किमान पेन्शन 17,280 रुपयांपर्यंत पोहोचू शकते। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील।